सद्गुरुनाथ महाराज की जय. शिवसूत्र 19 आणि 20 मध्ये योगीला कोणकोणत्या सिद्धी प्राप्त होतात ते ताईंनी आपल्याला सांगितलं. आता पुढील 21व्या शिवसूत्रात परमपूज्य गुरुदेव उमानंद सरस्वती आपल्या ताई काय सांगतात ते पाहू. तर ते 21वं सूत्र आहे, शुद्ध विद्योदया चक्रे सत्वसिद्धी. शुद्ध विद्योदया म्हणजे शुद्ध विद्येद्वारा, चक्रे सत्वसिद्धी म्हणजे सगळ्या शक्तिसमूहांवर योगीला स्वामित्व प्राप्त होतं. थोडक्यात या सूत्राचा अर्थ काय, तर शुद्ध विद्येद्वारा योगीला सगळ्या शक्ती समूहांवर स्वामित्व प्राप्त होतं, असा या सूत्राचा अर्थ. आता शुद्ध विद्या पराविद्या कशाला म्हणायचं? जे बाहेरचं ऑब्जेक्टिव्ह नॉलेज आपण शिकतो ते नाही, तर आत्मनिष्ठ ज्ञान, त्याला शुद्ध विद्या असं म्हणतात. शुद्ध विद्या आत्म्याचं ज्ञान देते. शुद्ध विद्या किंवा पराविद्या हिच्याशिवाय कोणतीही विद्या श्रेष्ठ नाही, असं ताई सांगतात. हिच्याशी संबंध आला की सर्व सिद्धी प्राप्त होतात, ईश्वराचं सामर्थ्य प्राप्त होतं. ही विद्या प्राप्त झाली तर योगी सर्वज्ञ होतो, सर्व शक्तिमान होतो. शुद्ध विद्या जडाचं किंवा बाहेरचं ज्ञान देत नाही, ती आत्म्याचं ज्ञान देते. हीच शिवाची स्वातंत्र्य शक्ती, आदिशक्ती, परमशक्ती, निजशक्ती आहे. अशा या शिवाच्या स्वातंत्र्य शक्तीशी संबंध आला तर सगळ्या सिद्धी प्राप्त होतात. पण योगी आता परिमित क्षुल्लक सिद्धीची अपेक्षा बाळगत नाही, तो विश्वरूप सिद्धीची इच्छा बाळगतो. शुद्ध विद्येने तो मध्यनाडीमध्ये जी शक्तिचक्र आहेत त्यांच्याशी संधान बांधतो, कारण विश्वात्मक होण्याची तीव्र इच्छा त्याला होते. शुद्ध विद्येद्वारा शिवाच्या सगळ्या शक्ती त्याच्या ताब्यात येतात. देह मन बुद्धी व्यापक झाल्यामुळे विश्वकल्याणाची त्याची इच्छा होते. ही विद्या योगीला उन्मना स्थितीला नेते, मनाच्याही पलीकडे. मग परमप्रकाश प्रकट होतो. प्रकाश सगळ्यांच्या अंतरी आहे, पण देह मन बुद्धीचं मालिन्य असल्यामुळे तो प्रकाश प्रकट होत नाही. पण ताई सांगतात, जेव्हा आपण गुरुमुखी शुद्ध विद्येचे विद्यार्थी हो तर आपणही असा प्रकाश प्रकट करू शकू. त्या शक्तीमध्येच 3 प्रकारचा मन नष्ट करण्याचं कार्य आहे. जेव्हा परमोच्च प्रकाशात योगी स्थिर होतो तेव्हा तो शिवपद पावतो. ध्यानाच्याच वेळी प्रकाश दिसतो आणि मग नाही असं नसतं. आपल्या चैतन्याच्या प्रकाशात तो बाह्य पदार्थ प्रकाशमय पाहतो. त्या वस्तूच्या आकारात त्याला चैतन्यच दिसतं. सर्व वस्तू व्यक्ती चैतन्यमय दिसायला लागतात. म्हणजेच काय, तो आता विश्वरूप झाला. अहम इदम, हे जग मीच आहे, अहमेव सर्व असा त्याचा अनुभव असतो. त्याची दृष्टी कुठेही गेली तरी त्याला परमचैतन्याच्या प्रकाशात आत्मरूप भासते. चित्तचा प्रकाश म्हणजे चैतन्य, चित्त म्हणजे ज्ञान, ज्ञानाचा प्रकाश. परमप्रकाश हा शिवाचा प्रकाश. तर या पदाला पोचलेला योगी त्याचा अनुभव काय असतो? मीच सर्व काही आहे, हे सगळं विश्व मी आहे, असा विश्वात्मक स्वरूपाच्या इच्छेने तो व्यापक विश्व होतो. छोट्या मोठ्या सिद्धी अष्टसिद्धी आता त्याला नको असतात. माझ्यातला प्रकाश सर्व विश्वभर पसरला पाहिजे अशा इच्छेने तो पराशक्तीचं अनुसंधान करतो. तेव्हा त्याला अनुभव येतो की मीच सर्व आहे. तर शुद्ध विद्या म्हणजे विश्वरूपी चैतन्य. अशा शुद्ध विद्येचा उदय होतो तेव्हा स्वशक्तिचक्राचा स्वशक्तिचक्र म्हणजेच ईश्वर, म्हणजेच महाऐश्वर्य, ते त्याला सिद्ध होतं. ईश्वराचं सामर्थ्य म्हणजे संबंध विश्वभर जे ऐश्वर आहे ते महाऐश्वर्य त्याला अवगत होतं. म्हणूनच ती विद्या जिच्यापेक्षा अन्य विद्या श्रेष्ठ नाही, जिच्यामध्ये अभेदरूपी सर्वज्ञ सर्व गुणांचा एकाच वेळी बोध होतो. सर्वज्ञता सर्व शक्तिमानता सर्व काही योगीला हस्तगत होतं. त्याला आत्म्यामध्ये विसावा लागतो. योगी सर्वव्यापी होतो असं हे सूत्र स्पष्ट करतं, असं ताई आपल्याला समजावून देतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. महायोगी स्वामी उमानंद सरस्वती की जय.